हॅलो एव्हरीवन. सध्या समर सीझन चालू झालं म्हणजेच उन्हाळा हा सुरू झालेला आहे. अशा वेळी काय होतं, भरपूर उन्हामध्ये आपण ज्यावेळी थांबतो त्यावेळी काय होतं, आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे सडनली वाढतं. जनरली उन्हाळ्यामध्ये आपली बॉडी हे थंड होण्यासाठी स्वेटिंग थ्रू आपलं शरीर हे थंड करण्याचा प्रयत्न करतं. पण भरपूर तापमानामध्ये आपण थांबल्यामुळे आपली बॉडीचं टेम्परेचर खूप जास्त प्रमाणात वाढतं. म्हणजे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त प्रमाण आपल्या बॉडीचं वाढू शकतं. तर अशा वेळी काय होऊ शकतं, अशा वेळी आपल्याला अचानक चक्कर येऊ शकते, थकवा येतो, श्वास घ्यायला त्रास होतो, तसेच आपल्याला मळमळ येतं, उलट्या येतात, आपली स्किन पूर्ण रेड होते, म्हणजे लालसर होते, गरम होते आणि त्वचा पूर्ण आपली कोरडी होते. त्याला कधी कधी सडनली डेथसुद्धा होण्याचे चान्सेस असतात. तर हीट स्ट्रोकचा जनरली म्हणजे उष्माघाताचा जनरली त्रास हा जो असतो तो जे सडनली उन्हामध्ये वर्क करतात, म्हणजे उन्हामध्ये काम करतात, तसेच लहान मुलं असो या वृद्ध असो, असे अनेकांना हे हीट स्ट्रोकचा त्रास होऊ शकतो. जनरल जर आपल्या हीट स्ट्रोकपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही बाहेर पडताना कॅप म्हणा, सनग्लासेस म्हणा किंवा छत्रीचा तुम्ही वापर आवर्जून करावा. तसेच तुम्ही उन्हाळ्यामध्ये उलट्या व मळमळ होतच, डोकेदुखी होते, त्यामुळे तुम्ही लाईट डाएट घेतला तर तुम्हाला ते खूप जास्त फायदेशीर ठरू शकते. तसेच तुम्ही थंड पाण्याने आंघोळ वगैरे करू शकता, त्यामुळे पण तुमची बॉडी एकदम टेम्परेचर जो इन्क्रीज झाला असेल तो सुद्धा कमी होऊ शकतो.